नमस्कार मित्रांनो, एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता रायाला मंजिरी म्हणत असते, अरे किती लागले तुला, काय गरज होती इकडे यायची. त्याच वेळेस आता जीजी येते आणि मंजिरीला आवाज देऊ लागते. आता मात्र मंजिरी पाठीमागे वळून बघते तर जीजीला बघताच तिला धक्काच बसलेला असतो. ती खूप घाबरून जाते, पण मात्र पटकन राया लपून बसतो. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, अगं मंजिरी इकडे काय करतेस तू, आणि किती अंधार झालाय, किती वेळचा आवाज देते, जेवायचं नाही का, चल बरं पटकन, आणि इथे काय करतेस, एवढी का घाबरल्यासारखी वाटते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं नानांना हिशोबाची वही दाखवायची होती ना, मग राधा वही घेऊन येत होते म्हणून मी तिची वाट बघते. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो का, असं आहे का, मग तू थांब इथे, मी पटकन जेवायला वाटते, तोपर्यंत लवकर ये, आता आवाज द्यायला लावू नको. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो जीजी मी येते, तू येऊ नको आता पुन्हा. त्याच वेळेस पाठीमागनं राय येतो. आता मंजिरी डचकते आणि म्हणू लागते, तू काय इकडे लपाछपी खेळायला आलाय का, काय लपतोय, काय बाहेर निघतोय, काय चालू तुझं, तू जा बरं इथनं. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अहो मॅडम, तुम्हाला हिशोबाची वही दाखवायची नानांना, मग द्या ना वही, आणा ना इकडे, हिशोब वाढवून घेऊया आपण. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तुला समजत नाही का रे एकदा सांगितलेलं, मी माझ्या नाना आणि जीजीशी आजपर्यंत कधीही खोटं बोलले नाही आहे राया, आणि मी त्यांच्याशी नाही खोटं बोलू शकत. हे बघ, माझे नाना मला या घरचा मुलगा मानतात, मोठा मुलगा, त्यामुळे मी असं त्यांना फसवू शकत नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, हो का, मग जा जा पटकन, आणि जाऊन सांगा तुमच्या नानांना खरा खरा हिशोब. आणि हो, मग त्यांचं हे जे दुखणं बरं झालंय ना, मागच्या वेळेस कसा अटॅक आला होता, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहिले होते, ते दुखणं पुन्हा वाढून घ्या, हो की नाही, सांगा सांगा, जा पटकन जा. अहो मुलगा मानताना स्वतःला, मग एका मुलाचं कर्तव्य काय असतं माहिती आहे ना, जिम्मेदारी काय असते, आपल्या आईवडिलांना खुश ठेवायचं, त्यांची काळजी घ्यायची. मग तुम्हाला तर जमणारच नाही आहे खोटं बोलायला, एक खोटं बोललं तर काय बिघडणार आहे आईवडिलांसाठी. आता मात्र मंजिरी रायाच्या बोलण्याचा विचार करू लागते आणि म्हणू लागते, खरंच करू का मी हा म्हणतोय तसं, एक खोटं बोलू का नानांच्या तब्येतीसाठी, त्यांच्या आनंदासाठी. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मॅडम कशाला विचार करताय, घ्या ना, द्या थोडासा हिशोब वाढवून, अहो नाना बघतील, खुश होतील, त्यांच्या तब्येतीला काही होणार नाही, आणि हळूहळू पुढे चालून आपलं दुकान चालणारच आहे की. मग थोडंसं दुकान जास्त चाललं की आपण सगळे उधारी फेडूया की, मग कशाला टेन्शन घ्यायचं. आणि बाय चान्स जर जास्त दुकान चाललं तर मग तर लवकरात लवकर सगळं कर्ज फिटेल ना, कशाला टेन्शन घ्यायचं. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, तू म्हणतोय तसं करायला मी तयार आहे. आता मात्र राया मंजिरीकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो, बरं झालं, तयार तरी झाली ही. तर आता लगेच राया म्हणतो, मग जा ना, पटकन वही घेऊन या मॅडम, पटकन जा, नाना बोलवतील ना पुन्हा. तेव्हा आता मंजिरी आतमध्ये जाते आणि हिशोबाची वही घेऊन येते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, अरे बापरे मॅडम, तुम्ही तर खूपच पटकन आला, मला वाटलं याल की नाही सांगता येत नाही. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, पण राया, मला नाही पटत नाही आहे रे, कसं लिहायचं वाढून, खोटं बोलायचं मला नाही आवडत रे. तेव्हा राया म्हणू लागतो, आणा इकडे ती वही, मी लिहितो, तुम्हाला नाही जमणार ना, आणा इकडे. मग आता लगेच मंजिरी म्हणू लागते, थांब मी लिहिते ना. राया म्हणू लागतो, बसा इथे, इकडे या, बसा बरं, माझं कंबरडं खूप दुखतंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, लागलंय ना तुला, बरं बैस इथे. मग आता मंजिरी आपल्या जड हाताने हिशोब वाढवून लिहित असते. तेव्हा राया लगेच तिच्या हातून पेन हिसकावून घेतो आणि स्वतःच्या हाताने जास्त हिशोब लिहू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे राया, एवढं जास्त लिहिण्याची काय गरज आहे. तेव्हा राया म्हणू लागतो, मॅडम तुम्ही राहू द्या, मी लिहितोय ना बरोबर, आणि आता जाऊन दाखवा तुमच्या नानांना. आता मंजिरी लगेच वही घेऊन इकडे नानांना दाखवायला येते. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं मंजिरी किती उशीर. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो राधाला यायला उशीर झाला ना, म्हणून वेळ लागला. आता मात्र हिशोबाची वही नाना आणि जीजी बघू लागतात, तर ते दोघेही हिशोब बघून खूपच खुश होतात. तेव्हा नाना म्हणू लागतात, बघ बघ उमा, आपली पोरगी किती भारी दुकान सांभाळते, अगं पंढरपुरात कोणीही असा व्यवसाय करणार नाही, असा व्यवसाय करते ती. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो आपली पोरगी खूप गुणाची हो खरंच. त्याच वेळेस नाना आता मंजिरीच्या तोंडावरून हात फिरवतात आणि म्हणू लागतात, खरंच अगं मंजिरी, मी तुला आपल्या घरचा मुलगा मानतो, आणि तू आज त्या मुलाचं कर्तव्य पूर्ण करून दाखवलं. बघ उमा, आपला मुलगा बघ कसा कर्तबगार आहे, समजूतदार आहे, कसा व्यवसाय चालवतोय बघ. तर मात्र मंजिरी इथे मनाशीच म्हणत असते, नाना मला माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोलते, जीजी सॉरी, मला माफ कर. तर आता हे सगळं डोकावून राया बघत असतो. तेव्हा राया म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे नाना आणि जीज खुश झाले, तर बरं झालं. तर आता ईशाही हे सगळं डोकावून बघत असते. तेव्हा ईशा
शिरीषा मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, या मंजिरीचं तर खूपच कौतुक चाललंय. नाही नाही, मला हे सगळं मम्मीला जाऊन सांगावंच लागेल. तर आता नाना लगेच वाटीत साखर असतात ती मंजिरीला भरवतात. तर आता इथे मंजिरी लगेच देवासमोर येऊन हात जोडू लागते आणि म्हणू लागते, विठुराया मला माफ कर रे, मी हे सगळं खोटं नाना आणि जिजीसाठी बोलले, पण माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली. मी असं खोटं बोलायला नको होतं रे त्यांच्याशी, पण काय करणार, या सगळ्या चुकीची शिक्षा त्या दोघांना नको देऊ रे. त्यांनी आजपर्यंत खूप हाल सहन केले, त्यामुळे बाज पुरे झाले आता. तर आता खिडकीतून डोकावून राया मंजिरीचं सगळं बोलणं ऐकत असतो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, विठुराया तुला या चुकीची जी काही शिक्षा द्यायची ना ती शिक्षा मला दे, पण माझ्या नाना आणि जिजीला काही होऊ देऊ नको रे. तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो, नाही विठुराया, या सगळ्या चुकीची शिक्षा मला मिळायला पाहिजे, कारण ही चूक मी मिसफायरला करायला लावली ना, त्यामुळे जी काही शिक्षा असेल ना ती मला मिळू दे, असे म्हणून राया तिथून निघालेला असतो. तर इकडे हॉलमध्ये नाना हिशोबाची वही बघत असतात आणि खूपच आनंदात असतात. त्याच वेळेस जिजी येते आणि म्हणू लागते, मंजिरी धर शिरा, शिरा खाऊन बघ बरं कसा झालाय. तर मंजिरी म्हणू लागते, जिजी मला नकोय ग, मला नाही खायचा. मग लगेच जिजी म्हणू लागते, अगं असं कसं नाही खायचा, आज एवढा आनंदाचा दिवस आहे, मग तोंड गोड करायला पाहिजे की नाही, घे बरं एक घास खाऊन बघ बरं कसा झालाय. त्याच वेळेस शशिकला येते आणि म्हणू लागते, अरे बापरे, एवढा आनंद साजरा होतोय, बापरे बापरे बापरे, गोडाचं बनवलं जातंय, ते पण मंजिरीला हाताने भरवताय, म्हणजे खूपच मोठा आनंद झालेला दिसतोय. मग लगेच नाना म्हणू लागतात, अगं आमचं शून्यात जाणारं दुकान मंजिरीने असं सोन्यासारखं फुलवलंय, बघ किती धंदा होतोय. तेव्हा शशिकला म्हणू लागतं, अरे बापरे, म्हणजे एवढा आनंद आहे का, मग मीच भरवते. मग लगेच आता शशिकला ती शिऱ्याची प्लेट आपल्या हातात घेते आणि मंजिरीला शिरा भरू लागते. तेव्हा मंजिरी म्हणत असते, काकू मला नकोय ग, मी सांगितलं ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अरे बापरे, तुला आनंद नाही झाला का, म्हणजे हा हिशोब खोटा तर नाही ना. तेव्हा मंजिरी मात्र आता शशिकलाकडेच बघू लागते. त्याच वेळेस धर्माशेठ येतात आणि म्हणू लागतात, शिरीषराव कुठे तुम्ही. तेव्हा लगेच नाना म्हणतात, या या धर्माशेठ या, हे बघा मंजिरीने हिशोबाची वही आणली आणि तुमची अट आम्हाला मान्य आहे. आता मात्र मंजिरी मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, कुठली अट नाना मान्य करताय, हे काय चालू आहे. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, तुम्ही म्हणताय ना त्याप्रमाणे आमच्या दुकानाचा धंदा चांगला चालू आहे, एवढ्यात हल्ली मी दुकानात जात नाही ना हो, त्यामुळे मला काही माहितीच नव्हतं. तुम्ही म्हणताय ना ते आम्हाला पटतंय, 10% आता आम्ही भाडं तुम्हाला वाढवून देणार आहोत. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, काय, एका चुकीमुळे 10% भाडं वाढवून द्यायचे, नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे नाना. तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात, मंजिरी इथून पुढे पुढच्या महिन्यापासून धर्माशेठ यांना 10% भाडं वाढवून द्यायचे बरं का. तर मात्र लगेच धर्माशेठ म्हणू लागतात, बघू बाई, मला बघू द्या. आता मात्र एवढा वाढलेला हिशोब बघून धर्माशेठ म्हणू लागतात, अहो नाना, हे कसं शक्य आहे, एवढा धंदा होतोय आणि फक्त 10%, नाही नाही, एवढ्यात माझं भागणार नाही, डबल भाडं द्यावं लागेल तुम्हाला. आता मात्र सर्वांना धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय, डबल भाडं, अशाने तर दुकान बंद करण्याची वेळ येईल. तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अनवाणी पायाने मंजिरी निघालेली असते. आता ती म्हणत असते, विठुराया मी हे जे काही पाप केलंय ना त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी, एका चुकीमुळे एवढं सगळं घडलंय, दुकान बंद करण्याची वेळ आली, जर खरा खरा हिशोब नानांना दाखवला असता तर असं भाडं वाढून द्यावंच लागलं नसतं. तेव्हा आता मंजिरी अनवाणी चाललेली असताना रस्त्याने जय आणि हवालदार गाडीवर चाललेले असतात. तेव्हा जय लगेच थांबतो आणि हवालदाराला म्हणू लागतो, आज कुठलं व्रत वगैरे आहे का, ही अनवाणी का चालली ही पोरगी. तेव्हा लगेच हवालदार साहेब म्हणू लागतात, तुम्हाला तरी काय करायचंय, चालली असेल असं. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, नाही, एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जावं लागतं, मग सगळं सत्य समजतं, नेमकं आहे तरी काय आज. तर आता जय लगेच इकडे जिजीला फोन करतो. तर जिजी आता किचनमध्ये काम आवरत असते. तेव्हा जिजी म्हणू लागते, हा जय बोल ना, कसा काय फोन केला. तेव्हा जय म्हणू लागतो, कशा आहे जिजी तुम्ही, बऱ्या आहात ना, ठीक आहे ना सगळं. तेव्हा जिजी म्हणू लागते, अरे हो, आता सगळं काही ठीक चालू आहे, आता तर घरात खूप आनंद तयार झालाय. तुला माहिती आहे का, मंजिरीचा धंदा खूपच भारी चालू आहे रे, तिने नानांना हिशोबाची वही दाखवली ना, नाना तर खूप खुश झाले, आता बघ आमचं दुकान खूप भारी चालतंय. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, पण मंजिरी कुठे. तेव्हा जिजी म्हणू लागते, ती दुकानात गेली आत्ताच. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, ठीक आहे मग काळजी घ्या, ठेवतो मी फोन, कामात आहे, असे म्हणून फोन बंद करतो. तेव्हा तो हवालदाराला म्हणू लागतो, घरी तर सगळं काही ठीक आहे, मग नेमकं ही अनवाणी चालते काय, कुठेतरी पाणी मुरते, ते शोधून काढावं लागेल, नेमकं चालू आहे काय हे बघावं लागेल. घरात तर सगळा आनंद आहे, मग हिला काय झालंय. तर इकडे आता मंजिरी अनवाणी पायाने
खूप उन्हाची आता इथे विठुरायाच्या मंदिरात आलेली असते. तेव्हा आता लगेच ती देवासमोर हात जोडून रडत असते. त्याच वेळेस आता राया तिथे येतो आणि बाहेरून डोकावून बघतो तर त्याला मंजिरी दिसते. तेव्हा राया म्हणू लागतो, अरे बापरे, ही मिस बाहेर इकडे पाया पडायला आली असेल, चला चला जाऊन बघूया, आपण पण दर्शन घेऊया. असे म्हणून राया आतमध्ये येतो तर आता मंजिरीच्या रक्ताने पूर्ण असा पाय तिथे वटलेला असतो. तेव्हा राया म्हणू लागतो, अरे बापरे, रक्ताचा पाय कुणाचा वटलाय, कुणाच्या पायातून रक्त निघतंय. त्याच वेळेस आता लगेच मंजिरीच्या पायात काच घुसलेली रायाला दिसू लागते. राया धावत येतो आणि पटकन मंजिरीचा पाय उचलून ती काच काढू लागतो. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, अरे किती वेळा सांगू तुला, माझ्या अंगाला हात लावू नको. आता मात्र राया तिचं काही ऐकत नाही. लगेच आपल्या हातातील रुमाल सोडतो आणि मंजिरीच्या पायाला बांधू लागतो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो बाजूला चल पटकन, तुला सांगितलं ना, एका चुकीमुळे तुझ्यामुळे ही शिक्षा भोगावी लागते मला, आणि आता कशाला रुमाल बनतोय रे. तेव्हा राया म्हणू लागतो, मी काय केलंय, आता काय झालंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तूच बोलला ना खोटा हिशोब दाखव, त्यामुळे हे सगळं झालंय. अरे मी खोटा हिशोब दाखवला, पण तर धर्मशेठने आमच्याकडे डबल भाडं मागितलंय. आता मी काय करू सांग ना, दुकान बंद करण्याची वेळ आली रे आमच्यावरती फक्त तुझ्यामुळे. त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा. त्यामुळे हे जे काही पाप केलंय ना, त्याची शिक्षा मलाच मिळायला पाहिजे. तेव्हा राया म्हणू लागतो, काय, धर्माशेठने डबल भाडं मागितलं, नाही नाही नाही, असं कसं होऊ शकतंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, असंच झालंय रे, माझ्या नानांशी मी एक खोटं काय बोलले, एवढी शिक्षा आम्हाला भोगावी लागते. हे फक्त तुझ्यामुळे झालं या राया. तू ना सारखं सारखं माझ्यासमोर येऊच नको, तुझा मला खूप राग येतोय, जा बरं इथनं. आता राया लगेच मंदिराच्या बाहेर जाऊन बसतो. तर आता इथे मंजिरीला काय करावं काही सुचतच नसतं. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये जय बसलेला असतो आणि म्हणत असतो, काहीतरी नक्की घोळ झालाय, पण काय झालं असेल शोधून काढावंच लागेल मला. तर आता इथे मंजिरी लगेच जयला फोन करू लागते. तर आता जय म्हणू लागतो, अरे बापरे, माझी स्वप्नांची परी मंजिरीचा फोन आलाय. असे म्हणून तो फोन उचलतो आणि म्हणू लागतो, हा मंजिरी बोल ना, कशासाठी फोन केलाय. तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते, जय सर, एक ना प्रॉब्लेम झालाय हो. तेव्हा आता राया म्हणू लागतो, अगं ए, त्याला कशाला फोन केला, इथे मी होतो ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, मला नाही घेत काही मदत करायला, आणि त्याला लगेच फोन करते. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, अहो तो धर्माशेठ आहे ना, तो आमच्याकडे डबल भाडं मागतोय हो, आणि आमच्या दुकानाचा काही एवढा धंदा पण होत नाही. मग हे बरोबर नाही आहे ना, तुम्ही काही करू शकता का. तेव्हा आता जय म्हणू लागतो, मंजिरी, तुझी मदत फक्त मीच करू शकतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, जय सर बोला ना, काही बोलत का नाही आहे तुम्ही, ऐकलं का. तेव्हा जय म्हणू लागतो, ऐकतंय ग मी, पण मी विचार करत होतो नेमकं काय करता येईल. तू काळजी करू नको, मी काहीतरी करतो, सगळं काही ठीक होईल. असे म्हणून फोन बंद करतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, अरे बापरे, आता जय सर नक्की काहीतरी उपाय काढतील म्हणजे सगळं काही ठीक होईल. असे म्हणून आता लगेच राया इथे म्हणू लागतो, हा, तो जय घोरपड्याला कशाला सांगितलं, अगं त्याला सांगितल्याने प्रॉब्लेम कमी नाही होणार, अजून वाढणार आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तू गप्प रे, तुला कोणी बोलायला सांगितलं, गप्प बैस म्हटल्यानंतर कळत नाही का. तेव्हा लगेच आता मंजिरी मंदिरातून बाहेर यायला लागते, पण तिच्या पायाला खूपच लागलेलं असतं. त्यामुळे तिचा पाय सटकतो आणि ती खाली पडणार. तेच पटकन पायरीवरनं राया तिला पकडतो आणि आपल्या मिठीत घेतो. आता मात्र मंजिरी रायाकडेच बघत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे धर्माशेठने मंजिरीच्या दुकानाला टाळं लावलेलं असतं. त्याच वेळेस राया आता हातोडा घेऊन येतो आणि ते टाळं फोडतो आणि म्हणू लागतो, धर्माशेठ, या दुकानात निम्मा वाटा माझा आहे, त्यामुळे हे दुकान बंद होऊ शकत नाही या. असे म्हणून मंजिरीच्या हातासमोर हात ठेवतो आणि म्हणू लागतो, मॅडम, देताल का मला साथ. तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर माझी साथ द्यावंच लागेल. आता मात्र मंजिरी रायाच्या हातात हात देऊन त्याची साथ देणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.